सारिका, हाँ मला सगळे डिटेल्स मेल केलेस ना? हो आत्ताच केलेत. गुड. बरं तिलोत्तमा मॅडम, मी काय म्हणते, उद्या आपण इथे येऊनच फायनल शीट तयार करूयात, चालेल? का ग? कसं आहे, त्या डिटेल्स मध्ये आधीच फार गोंधळ आहेत आणि ती शीट बनवणं काही सोपं काम आहे का? म्हणून म्हटलं आपण एकत्र इथे आल्यावरच करूयात ना, प्लीज. अगं डोंट वरी, मी माझ्या परीने बघते ना, आणि काही अडलं तर तुला फोन करीन. चालेल. बरं मला सांग, हा, हे सगळं संपल्यावर माझ्याबद्दल काय बोलणार आहेस ते आधीच सांगून ठेवा. तुम्ही एक कामच करा ना, तुम्ही मला लिहून द्या, मी तेच बोलेन. गुड आयडिया. वा, चांगलं चाललंय यांचं. फीडबॅक पण कसे देणार ते एकमेकींचे. पण काही म्हणा, छान जोडी जमली तुमची. मस्त ट्युनिंग. गुड. कसं आहे ना नंदिनी मॅडम, आपल्या कामावर आपलं प्रेम असलं ना की ट्युनिंग आपोआप जमतं. नाही म्हणजे रजनी, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस, मी तुला नव्हते म्हणत. नाही म्हणजे तू एकदम रागावून माझ्याकडे बघितलंस म्हणून सांगते. नाही सारिका मॅडम, त्यांनी जस्ट पाहिले, ते चिडून बघताय असं तुम्हाला वाटलंय, पण तसं काही नाही. वा साई, छान. एखाद्याला समजून त्याची बाजू घेणं हा एक उत्तम गुण आहे तुझ्यात, आणि तो अगदी वाखाणण्याजोगा आहे.